सुखा सततं मवे सदा सुखा संरससामग्री समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्व शांतिदूत प्रज्ञा शील समाधीच्या उद्गारा वाहन करणारा करुणेचा सागर तथागत सम्यक सौमित्र, ज्या तथागतांनी संपूर्ण मानवाच्या दुःखमुक्तीसाठी ज्या सधर्माची निर्मिती केली असा सधर्म, त्या सधर्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय हिंदू संघ, बुद्ध धर्म आणि संघ या महान तीर्थरत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांच्या मनस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार परमपिता बोधी सत्व गुणपिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी या वर्षाच्या पवित्र कालावधीमध्ये तथागतांच्या श्रेष्ठ सधर्माचं अनुसरण करण्यासाठी, तथागतांच्या मानवतावादी सधर्माला श्रवण करण्यासाठी उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, बालक तथा बालिका, तथागतांचा सद्धर्म या सृष्टीमध्ये जीवन जगणाऱ्या प्रत्येक सत्वासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। या संसारामध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य सत्व सुखपूर्वक जीवन जगावे या श्रेष्ठ अपेक्षेने आपल्या संसारामध्ये जगत असताना कुशल कर्म करत असतो, पुण्य कर्म करत असतो। भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये जीवन जगणाऱ्या प्रत्येक सत्वाला जर सुखपूर्वक जीवन जगायचे असेल, मानवी जीवन कल्याणकारी बनवायचे असेल, तर भगवंताने सांगितलेल्या श्रेष्ठ सद्धर्माचं आपण अनुसरण केलं पाहिजे, त्याचं आचरण केलं पाहिजे। जर तथागतांच्या श्रेष्ठ सद्धर्माचं आपण अनुसरण करत असाल, आचरण करत असाल, तर भगवंताच्या सद्धर्माला अनुसरून जीवन जगणारा प्रत्येक सत्व या सृष्टीमध्ये सुखपूर्वक जीवन जगत असतो असं भगवंताने म्हटलं। चिरं तिठं सद्धम्म हा भगवंताचा मंगलकारी उद्देश आहे। या सृष्टीमध्ये जीवन जगणारा प्रत्येक सत्व तथागतांच्या धर्माचं अनुसरण करून जर जीवन जगत असेल, तर तो भूतकाळामध्ये सुद्धा सुखपूर्वक जीवन जगत होता, वर्तमान काळामध्ये सुद्धा तो सुखपूर्वक जीवन जगत आहे आणि भविष्य काळामध्ये सुद्धा तो सुखपूर्वक जीवन जगेल। कारण भगवंताचा सद्धर्म सदा सर्व काळ समान रूपाने या संसारामध्ये फळ देणारा आहे, या संसारामध्ये सुखपूर्वक मनुष्य जीवन जगणारा आहे। आणि म्हणून या संसारामध्ये सुखपूर्वक जीवन जगत असताना काही तत्व, काही सिद्धांत आपण अनुसरित केले पाहिजे, त्याचं आचरण केलं पाहिजे। भगवंत असे म्हणतात की ज्याला सुखपूर्वक जीवन जगायचं आहे तर तो मनुष्य दान, शील आणि पय्य
दान, शील आणि प्रज्ञा ह्या 3 गोष्टींचं जर मनुष्य आचरण करत असेल, अनुसरण करत असेल, तर तो मनुष्य या संसारामध्ये सुखपूर्वक जीवन जगतो असं भगवंताने म्हटलं आहे. आजच्या या मंगलमय प्रसंगी तथागतांच्या श्रेष्ठ सिद्धांताला अनुसरून भगवंताच्या धर्मामध्ये दान हे मनुष्याच्या जीवनातील दुःखमुक्तीचे द्वार कशा प्रकारचा या विषयावरती आजची ही धम्मदेशना आहे. या संसारामध्ये दानाला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. भगवंताने अनेक ठिकाणी दानाच्या संदर्भामध्ये बौद्ध साहित्यामध्ये उपदेश दिलेले आहेत. भगवंत असे म्हणतात, दानं ददन्तु सद्धायं शीलं रक्षन्तु सर्वदा भावनाभिरतावन्तु गच्छन्तु देवतागता. श्रद्धायुक्त चित्ताने मनुष्य जर दानधर्म करत असेल, शीलाचं अनुसरण करत असेल आणि आपल्या मनाला शुद्ध ठेवण्यासाठी, पवित्र ठेवण्यासाठी तो मनुष्य जर प्रज्ञेची भावना करत असेल, तर भगवंत असे म्हणतात की या त्रिविध कुशलकर्माच्या बलाने, पुण्यकर्माच्या बलाने या संसारामध्ये जीवन जगणारा प्रत्येक सत्व, प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनामध्ये उत्पन्न होणाऱ्या दुःखाला पूर्णपणे नष्ट करतो, नाहीसा करत असतो. आणि म्हणून दान हा मनुष्याच्या जीवनातील अत्यंत महत्त्वपूर्ण असा गुण आहे. दान हा बोधिसत्वाचा गुण आहे असं भगवंताने म्हटलं आहे. ज्या बोधिसत्वाला बुद्धत्वाची अवस्था प्राप्त करायची आहे, तर त्याला दान कर्म करणं अत्यंत गरजेचं आहे. जोपर्यंत एक बोधिसत्व आपल्या जीवनामध्ये दान पारमिता पूर्णत्वास नेत नाही, दान कर्म करत नाही, तोपर्यंत तो बोधिसत्व आपल्या जीवनामध्ये कधी बुद्धत्वाच्या अवस्थेला प्राप्त होऊ शकत नाही. दान ही पारमिता आहे, ज्याला पूर्णत्व असं म्हटलं. पूर्णत्व मनुष्याच्या जीवनामध्ये जर प्राप्त करायचं असेल, पूर्णत्वाला जर मनुष्याला आपलं जीवन न्यायचं असेल, तर दान कर्म करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण दानाशिवाय धम्म नाही, दानाशिवाय पुण्यकर्म नाही, दानाशिवाय कुशल कर्म नाही, दानाशिवाय सुख नाही. भगवंत असे म्हणतात की जोपर्यंत आपण दान कर्म करू शकत नाही, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आपण कधीही सुखाची मनोकामना करू शकत नाही, सुखाला प्राप्त करू शकत नाही. आणि म्हणून श्रद्धायुक्त चित्ताने जे श्रद्धा संपन्न उपासक उपासिका दान कर्म करत असतात, तर ते आपल्या जीवनामध्ये महान असं पुण्य संपादन करतात. भगवंताने केवळ हे लोकांसाठी सांगितलं नाही की दान कर्म करणं अत्यंत कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे. प्रत्यक्ष भगवंताने स्वतः दान कर्म केलं, पुण्यकर्म केलं. आणि भगवंत असे म्हणतात की या सृष्टीमध्ये अशी एकही वस्तू नाही जी वस्तू मी दान केली नाही. या सृष्टीमध्ये जेवढ्या काही वस्तू असतील त्या सर्वच्या सर्व वस्तू मी माझ्या जीवनामध्ये दान केल्या आहे. यावरून स्पष्ट असं होते की भगवंत असे म्हणतात की ज्या सुखाची मी अनुभूती करत आहे, ज्या सुखाला मी प्राप्त करत आहे, जे सुख मी अनुभवत आहे, हे सुख केवळ आणि केवळ मी केलेल्या दान कर्माच्या बलाने, पुण्याच्या बलाने हे मला प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जर सुख प्राप्त करायचं असेल, तर तुम्ही दान कर्म केलं पाहिजे, श्रद्धेनं दान कर्म केलं पाहिजे, शीलाचं अनुसरण केलं पाहिजे. श्रद्धायुक्त चित्ताने जर आपण दान कर्म करत असेल, तर त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये होतो असं भगवंताने म्हटलं. दानाचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार भगवंताने सांगितलेले आहे. कारण दान हा शब्द जेव्हा आपल्या कर्णपटलावरती पडतो, किंवा दान हा शब्द जेव्हा आपण श्रवण करत असतो, तर सर्वसामान्य अशी एक धारणा आहे की दान म्हणजे पैसे, दान म्हणजे केवळ पैसे देणे, याला दान असं सर्वसामान्य अज्ञान लोक विचार करत असतात. परंतु दान म्हणजे केवळ पैसे नव्हे. दानाचा खूप मोठा व्यापक अर्थ, दानाचा खूप श्रेष्ठ अर्थ आहे.
दानाचा खूप महान असा अर्थ आहे. जर दानाला आपण समजून घेतलं, दानाच्या सिद्धांताला आपण समजून घेतलं, तर खऱ्या अर्थाने आपल्या लक्षामध्ये येईल की दान हे किती श्रेष्ठ आहे, दान हे किती महान आहे, दान कर्म करणे हे किती पुण्य आहे. भगवंताच्या श्रेष्ठ संदर्भाला अनुसरून आपण दानाची व्याख्या बघूया. भगवंत असे म्हणतात की 3 प्रकारचे दान आहे. पहिल्या प्रकारामध्ये भगवंत असे म्हणतात की धम्म दान आहे. दुसऱ्या प्रकारामध्ये भगवंत सांगतात अमिष दान आहे. तिसऱ्या प्रकारामध्ये भगवंत सांगतात की अभय दान आहे. धम्मदान धम्मदान धम्मदानं जिनाती. भगवंत असे म्हणतात की धम्मदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. धम्मदान हे महान दान आहे. धम्मदान हे सर्व दानामध्ये अग्रेसर आहे. कारण धम्मदान करणारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये सुखाने जीवन जगत असतो असं भगवंताने म्हटलं. धम्मदान म्हणजे काय आहे? भगवंत असे म्हणतात की जो मनुष्य दुसऱ्यांच्या हितासाठी, दुसऱ्यांच्या सुखासाठी, दुसऱ्यांच्या कल्याणासाठी जर उपदेश करत असेल, 2 शब्द चांगले सांगत असेल, त्याच्या हितात सांगत असेल, सुखात सांगत असेल, कल्याणाचं सांगत असेल आणि त्या मनुष्यांच्या सांगण्यामुळे इतरांच्या जीवनामध्ये बदल होत असेल, परिवर्तन होत असेल आणि त्याचं जीवन पूर्णपणे सन्मार्गावरती लागत असेल, तर भगवंत असे म्हणतात की ते धम्मदान आहे. परंतु हल्ली वर्तमान काळामध्ये जर आपण दानाचा विचार केला तर एखाद्या व्यक्तीने जर 100 रुपये दान दिले, 500 रुपये दान दिले, तर सरळ सरळ आपण असं म्हणत असतो की अशा प्रकारच्या व्यक्तीने 500 रुपये धम्मदान दिले. हा अत्यंत चुकीचा असा अर्थ आहे. पैसे देणे याला धम्मदान म्हटलं जात नाही, तर ते अमेश दानामध्ये येते, त्याला अर्थदान अशा प्रकारचं म्हटलं जातं. भगवंत असे म्हणतात की धम्मदान या जगामध्ये जर कोणी करू शकत असेल तर ते म्हणजे पूजनीय भिक्खू संघ. सदा सर्व काळ या संसारामध्ये जीवन जगणाऱ्या प्रत्येक मनुष्यांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी भगवंताने धम्मदान केला. 45 वर्षापर्यंत भगवंताने अहोरात्र परिभ्रमण करून मनुष्यांच्या हितासाठी, सुखासाठी, कल्याणासाठी 82,000 उपदेश भगवंताने दिलेले आहेत. 84,000 धम्मस्कंद तथागतांच्या श्रेष्ठ सतमामध्ये आहे. त्यापैकी 82,000 उपदेश भगवंताने स्वतः प्रत्यक्ष आपल्या मुखातून 45 वर्षापर्यंत दिलेले आहे. त्यापैकी 2,000 उपदेश अन्य भगवंताचे अग्रश्रावक आणि प्रमुख भिक्खूंनी भगवंताच्या समोर दिलेले आहेत, ज्याचं भगवंताने अनुमोदन केला. अशा प्रकारे 84,000 उपदेश बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारचं धम्मदान करणे हे आपल्या जीवनातील महान सकुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे. जे लोक धम्म कार्य करतात, धम्माचा प्रचार आणि प्रसार करत असतात, ते महान आहे, ते श्रेष्ठ आहे, ते पूजनीय आहे असं म्हटलं आहे. बाबासाहेब एका ठिकाणी असं म्हणतात की मनुष्याच्या जीवनामध्ये जर अत्यंत पवित्र कार्य, महान कार्य जर कोणतं असेल तर ते म्हणजे बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नांचा प्रचार आणि प्रसार करणे हे महान कार्य आहे. या कार्यासारखं अन्य जगामध्ये कुठल्याही प्रकारचं महान कार्य नाही असं बाबासाहेब स्वतः असं म्हणतात. आणि दानाला किती महत्त्व आहे, धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपलं स्वतःचं योगदान देणे किती महान आहे, किती महत्त्वपूर्ण आहे, यावरून आपल्याला लक्षामध्ये येऊ शकते. दान मनुष्यांच्या हितासाठी असावं. दान बुद्ध धम्म आणि प्रचार आणि प्रसार करण्यासाठी दानाचं महत्त्व अत्यंत आहे. म्हणून जर आपल्याला बुद्ध धम्म आणि संघ या 3 रत्नांचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे तर योग्य ठिकाणी आपण योग्य वेळी दान कर्म करणं अत्यंत गरजेचं आहे. दानाचं महत्त्व जाणून बाबासाहेब सुद्धा असं म्हणतात की आपल्या कमाईचा 20वा हिस्सा आपण धम्म कार्यासाठी दान केला पाहिजे. कारण जे लोक आपल्या कमाईचा 20वा हिस्सा दान कार्यासाठी, धम्म कार्यासाठी दान करतात तर ते लोक महान आहेत, पूजनीय आहेत, किंवा तशा प्रकारचं त्या लोकांचं कार्य या सृष्टीमध्ये अजरामर राहणार. कारण दान कर्म केल्यामुळे मनुष्य या संसारामध्ये सदा सर्व काळ जिवंत असतो. शरीर रूपाने मनुष्य कधी जिवंत राहत नाही, तर मनुष्य आपल्या दान कर्माने, पुण्यबलाने, कुशल कर्माने मनुष्य या संसारामध्ये जिवंत असतो असं भगवंताने म्हटलं आहे. आणि म्हणून धम्मदान करणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
धम्मदान करण्याचा आपण सदा सर्व काळ प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यानंतर भगवंताने दुसरं दान सांगितलं आहे, ज्याला अमेश दान असं म्हणतात. अमेश दान म्हणजे वस्तू स्वरूपामध्ये दिलेलं दान. मग त्या दानामध्ये चिवर असेल, त्या दानामध्ये भोजन असेल, त्या दानामध्ये परिष्कार असेल, त्या दानामध्ये औषधी असेल, किंवा दैनंदिन जीवनामध्ये ज्या वस्तू आपल्याला आवश्यक असतात, जे भिक्खू संघासाठी ज्या काही वस्तू आवश्यक असतात, तर त्या सर्व प्रकारच्या वस्तू ह्या अमिष दानामध्ये येत असतात. अमिष दान आपण व्यवहारामध्ये अनेक ठिकाणी असंख्य स्वरूपामध्ये करत असतो. भोजनदान आपण भिक्खू संघाला करतो, ते अमिष दान आहे. चिवरदान आपण भिक्खू संघाला करतो, ते अमिष दान आहे. परिष्कार दान आपण भिक्खू संघाला करतो, ते अमिष दान आहे. औषधी आपण भिक्खू संघाला दान करतो, ते सुद्धा अमिष दान आहे. म्हणजे व्यवहारामध्ये ज्या ज्या उपयोगामध्ये येणाऱ्या वस्तू आहेत, तर त्याला अमिष दान अशा प्रकारचं म्हटलं जातं. तिसऱ्या प्रकारचं दान आहे अभयदान. अभय म्हणजे कुठल्याही प्रकारचा भय न देणे. अभय म्हणजे दुसऱ्याला जीवदान देणे, दुसऱ्याला जीवन देणे. भगवंत असे म्हणतात की दुसऱ्याला जीवन आपण दिलं पाहिजे. अभयदानामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपल्या शरीराचे जे काही अवयव आहेत, या शरीराचे अवयव सुद्धा आपण दान करणं करू शकतो. आपल्या शरीराचे जे काही डोळे असतील, जे काही लिव्हर असेल, किडनी असेल, किंवा ब्लड असेल, म्हणजे अनेक प्रकारचं जेव्हा शरीर रूपाने आपण दान करत असतो, म्हणजे दुसऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी, दुसऱ्यांना जीवदान देण्यासाठी आपण आपल्या शरीराचे जे काही दान कर्म करत असतो, शरीराचे अवयव आपण दान करतो, त्याला अभयदान अशा प्रकारचं म्हटलं. कुठल्याही प्रकारची प्राण्यांची हिंसा या संसारामध्ये आपण करू नये असं भगवंतांनी म्हटलं आहे. प्राण्याला आपण अभय दिलं पाहिजे, प्राण्याला आपण जीवदान दिलं पाहिजे. कारण अभयदान देणे, जीवदान देणे हे आपल्या जीवनातील महान असं कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे. आणि या संसारामध्ये जेव्हा जेव्हा आपण अभय देत असतो, कारण बोधिसत्वाच्या जीवनामध्ये आपण बघतो की वेसंतर राजाने स्वतःचं म्हणजे संपूर्ण शरीर दान केलं होतं. केवळ स्वतःचा मुलगा, स्वतःची मुलगी आणि स्वतःची पत्नी सुद्धा त्याने दान केले होते. शिवीराजाने आपले डोळे सुद्धा याचकाला दान केले होते. म्हणजे भगवंताच्या काळामध्ये असे श्रेष्ठ आणि महान उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. वर्तमान काळामध्ये सुद्धा सिक्कीमध्ये यम रतन ज्योती नावाचे एक महान भिक्खू असतात, ज्यांनी स्वतः आपली किडनी एका जैन धर्मगुरूला दान केली आहे. म्हणजे अशा प्रकारे ही दानाची जी परंपरा, ही श्रेष्ठ परंपरा बौद्ध काळापासून आजतागत या सृष्टीमध्ये अजरामर आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा राहणार आहे. भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारचं दानकर्म करणे, पुण्यकर्म करणे आपल्या जीवनातील महान पुण्यकर्म आहे. म्हणून आपण अभयदान सुद्धा केलं पाहिजे, कारण अभयदान करणे सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. भगवंत असे म्हणतात की आपण जे काही दान कर्म करत असतो, मग ते कुठल्याही स्वरूपात असो, अगदी छोटं असो, मोठं असो, किंवा कुठल्याही प्रकारचं दान कर्म असो, तर दान कर्म पूर्णत्वास जाण्यासाठी, दान कर्म पूर्ण होण्यासाठी भगवंत असे म्हणतात की 3 गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. ह्या 3 गोष्टी जर एकत्र येत नसतील, ह्या 3 गोष्टीचा जर संगम होत नसेल, तर कुठल्याही प्रकारचं दान कर्म पूर्ण होऊ शकत नाही असं भगवंतांनी म्हटलं आहे. त्या 3 गोष्टी कुठल्या? भगवंत असे म्हणतात की श्रद्धा असणं अत्यंत गरजेचं आहे. दान कर्म करताना श्रद्धा असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याकडे देण्यासाठी काहीतरी वस्तू असली पाहिजे, ती वस्तू सुद्धा असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि घेणारा श्रेष्ठ व्यक्ती सुद्धा असला पाहिजे. म्हणजे श्रद्धा, देण्यासाठी वस्तू आणि घेणारा व्यक्ती, जर हे 3 कर्म, ह्या 3 गोष्टी जर एकत्र येत असतील, तर कुठल्याही प्रकारचं दान कर्म पूर्ण होऊ शकते, अन्यथा दान कर्म पूर्ण होऊ शकत नाही. जसं समजून घ्या, मनामध्ये खूप श्रद्धा आहे दान कर्म करण्याची, आपल्याकडे वस्तू सुद्धा आहे दान देण्याची, परंतु योग्य व्यक्ती, श्रेष्ठ व्यक्ती, पूजनीय व्यक्ती जर आपल्याला मिळाला नाही, तर त्या ठिकाणी दान कर्म पूर्ण होऊ शकत नाही. समजून घ्या, आपल्या मनामध्ये श्रद्धा सुद्धा आहे, अत्यंत पूजनीय व्यक्ती सुद्धा आपल्या समोर आहे, परंतु कधी कधी मनुष्याच्या जीवनामध्ये असा प्रसंग येतो की आपल्याकडे देण्यासाठी काहीच नसतं, आणि तेव्हा मात्र आपण ते दान कर्म देऊ शकत नाही, दान कर्म करू शकत नाही. तिथे सुद्धा भगवंत असे म्हणतात की दान कर्म पूर्ण होऊ शकत नाही.
जसं कधी कधी समजून घ्या, आपल्याकडे वस्तू सुद्धा असते, मुबलक स्वरूपामध्ये आपल्याकडे वस्तू असते, घेणारा श्रेष्ठ व्यक्ती सुद्धा अगदी आपल्या जवळ असतो, परंतु मनुष्याच्या चित्तामध्ये कधी कधी श्रद्धा उत्पन्न होत नाही, आणि श्रद्धा नसल्यामुळे तिथे सुद्धा ते दान कर्म पूर्ण होऊ शकत नाही. आणि म्हणून हे दान कर्म पूर्ण करण्यासाठी श्रद्धा असणं अत्यंत गरजेचं आहे, आपल्याकडे वस्तू असणं अत्यंत गरजेचं आहे, आणि घेणारा श्रेष्ठ पूजनीय व्यक्ती असणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. जर आपण ह्या 3 गोष्टींचा संगम जर एकत्र आला तरच कुठल्याही प्रकारचं दान कर्म पूर्ण होऊ शकते, अन्यथा पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून भगवंत असे म्हणतात की या 3 गोष्टींचा संगम होणे, ह्या 3 गोष्टी एकत्र येणे अत्यंत महत्वपूर्ण आहे. भगवंत असे म्हणतात की आपण जे दान देत असतो, तर ते दान देणाराचे प्रकार सुद्धा भगवंताने सांगितले. या संसारामध्ये जे लोक दान देतात त्याचे सुद्धा 3 प्रकार भगवंताने सांगितले. पहिल्या प्रकारामध्ये भगवंत असे म्हणतात, दान देणारे व्यक्ती कधी कधी दानपती बनत असतात, दान देणारे व्यक्ती कधी कधी दान सहाय्यक बनत असतात, दान देणारे व्यक्ती कधी कधी दान दास बनत असतात. भगवंत असे म्हणतात की दानपती मनुष्य कधी बनतो, दानपती तो केव्हा बनतो, दानपती तो केव्हा ठरत असतो. भगवंत असे म्हणतात की भिक्खू संघाच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण कुठलीही वस्तू दान कर्म करत असतो, जर या संसारामध्ये व्यवहारामध्ये आपण ज्या वस्तू वापरतो, मग ती कुठलीही वस्तू असो, ज्या वस्तू आपण वापरतो त्या वस्तूपेक्षा उच्च दर्जाच्या, त्या वस्तूपेक्षा श्रेष्ठ दर्जाच्या, चांगल्या दर्जाच्या जर आपण भिक्खू संघाला दान करत असेल तर तो व्यक्ती, तो दायक, तो दानपती ठरत असतो, असं भगवंताने म्हटलं. जसं आपण ज्या काही वस्तू वापरतो त्याच स्वरूपाच्या तशाच पद्धतीच्या जेव्हा वस्तू आपण भिक्खू संघाला दान करत असतो, तर भगवंत असे म्हणतात की त्या ठिकाणी तो दायक दान सहाय्यक ठरत असतो. म्हणजे समान रूपाने, सहाय्यक म्हणजे काही समान रूपाने तो व्यक्ती ठरत असतो. दानपती म्हणजे आपण जे जीवन जगतो त्याच्यापेक्षा श्रेष्ठ उच्च दर्जाचं दानकर्म, त्याला दानपती असं भगवंतांनी म्हटलं आहे. आणि जे भिक्खू संघ वस्तू वापरतो किंवा आपण स्वतः ज्या वस्तू वापरतो त्याच्यापेक्षा अत्यंत कमी दर्जाच्या, अत्यंत खालच्या दर्जाच्या, केवळ द्यायच्या म्हणून जर आपण वस्तू भिक्खू संघाला दान करत असेल तर भगवंत असे म्हणतात की तिथे आपण दान दास बनत असतो. भगवंत असे म्हणतात की सदग्रस्तांनो, तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला अत्यंत महान आणि असीम असं पुण्य कर्म जर करायचं असेल, पुण्य संपादन करायचं असेल, तर तुम्ही दानपती बनावं. जर तुमची तशा प्रकारची ऐपत नसेल, तशा प्रकारची क्षमता नसेल, तर तुम्ही कमीत कमी दान सहाय्यक बनावं, परंतु दान दास या संसारामध्ये आपण कधीही बनू नये असं भगवंतांनी म्हटलं आहे. कारण दान दास बनणे म्हणजे आपल्या जीवनामध्ये अत्यंत कमी पुण्यकर्म, कुशल कर्म करणे. म्हणून दानपती किंवा दान सहाय्यक आपण आपल्या जीवनामध्ये बनलं पाहिजे. भगवंत असे म्हणतात की जे काही आपण दान कर्म करत असतो, मग त्याचं फळ होते, त्या दानाचं पुण्य होते, त्या दानाचं कुशल कर्म होते. तर ते दान म्हणजे फळास कसं येते, ते दान आपल्याला पुण्य प्राप्त करून कसं देते, तर भगवंत असे म्हणतात की जेव्हा जेव्हा आपण दान कर्म करत असतो तर ते दान कशा प्रकारचं सहाय्यक ठरते, तर भगवंत असे म्हणतात की 4 आधाराने, 4 गोष्टीने ते दान कर्म सहाय्यक ठरत असते. कुठल्या आधाराने, कुठल्या सहाय्याने? भगवंत असं म्हणतात की कधी कधी जेव्हा दान देणारा व्यक्ती जो दान देत असतो, दानदाता आहे, जेव्हा तो एखाद्या व्यक्तीला दान देतो, तर दान दिल्यानंतर भगवंत असे म्हणतात की दान देणारा व्यक्ती कधी कधी अत्यंत कुशल कर्म करणारा असतो, अत्यंत पुण्य कर्म करणारा असतो, अत्यंत चांगल्या प्रकारचे कर्म करणारा असतो, परंतु घेणारा व्यक्ती मात्र त्या ठिकाणी सिलवान नसतो, सदाचारी नसतो, गुणवान नसतो, आणि मग तशा प्रकारच्या व्यक्तीला दान दिलं जातं. भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारच्या व्यक्तीला जेव्हा दान दिलं जातं, तर दान देणारा व्यक्ती सिलवान असल्यामुळे, जरी घेणारा सिलवान नसेल तरी सुद्धा दान देणाऱ्या व्यक्तीकडून ते दान फळास येत असते, त्याचं पुण्यकर्म होते, कुशल कर्म होते, त्या दात्याकडून ते दान कर्म शुद्ध होत असते असं भगवंताने म्हटलं आहे. दुसऱ्या बाजूने भगवंत असं म्हणतात की कधी कधी दान देणारा व्यक्ती म्हणजे शुद्ध आचरण करणार नसतो, दान देणारा व्यक्ती चांगलं कर्म करणार नसतो, परंतु ज्याला दान दिलं जातं तो मात्र अत्यंत सदाचारी असतो, अत्यंत पुण्यकर्म करणार असतो, अत्यंत कुशल कर्म करणार असतो. भगवंत असे म्हणतात की भिक्खूंनो,
जरी दान देणारा व्यक्ती दुराचारी असेल, अकुशल कर्म करणार असेल, परंतु त्याने ज्या व्यक्तीला दान दिलं तो मात्र सिलवान आहे, सदाचारी आहे, गुणवान आहे, तर दान घेणाऱ्या व्यक्तीकडून ते दान शुद्ध होते, पवित्र होते, असं भगवंतांनी म्हटलं आहे. ते व्यर्थ जात नाही. तिसऱ्या भागामध्ये भगवंत असे म्हणतात, कधी कधी असा प्रसंग येतो की दान देणारा व्यक्ती सुद्धा आणि दान घेणारा व्यक्ती सुद्धा अत्यंत दुराचारी असतो. तो कुठल्याही प्रकारचा शिलाचं अनुसरण करत नाही, कुठल्याही प्रकारचे चांगले कर्म करत नाही, कुठल्याही प्रकारचे पुण्यकर्म करत नाही, कायने वाचेने मनाने कुठल्याही प्रकारचे कुशल कर्म करत नाही, चांगलं कर्म करत नाही, देणारा सुद्धा करत नाही आणि घेणारा सुद्धा करत नाही. भगवंत असे म्हणतात की भिक्खूंनो, अशा प्रकारचं जेव्हा दान कर्म होत असते तर त्याचा मात्र विशेष काही असा लाभ होत नाही, कारण दोघांकडून सुद्धा ते अशुद्ध दान कर्म होते, परंतु त्याचा जे परिणाम आहे तर त्यांच्या कर्मरूपाने काही स्वरूपामध्ये मात्र त्याचं सुद्धा फळ मिळत असते, ते निरर्थक जात नाही, असं भगवंतांनी म्हटलं आहे. चौथ्या प्रकारामध्ये भगवंत असे म्हणतात की भिक्खूंनो, कधी कधी दान देणारा सुद्धा अत्यंत शीलवान असतो, गुणवान असतो, सदाचारी असतो. दान घेणारा सुद्धा अत्यंत शीलवान असतो, सदाचारी असतो, गुणवान असतो आणि चांगल्या प्रकारचं कर्म करणारा असतो. भगवंत असे म्हणतात की देणारा आणि घेणारा जर दोघंही शीलवान असतील, दोघंही सदाचारी असतील, दोघंही पुण्यवान असतील, तर त्यांच्या जीवनामध्ये महान आणि असीम पुण्यकर्म होत असते. घेणाऱ्याच्या सुद्धा जीवनामध्ये पुण्यकर्म होते आणि दान देणाऱ्याच्या सुद्धा जीवनामध्ये पुण्यकर्म होते. भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारचा व्यक्ती जेव्हा दान कर्म करतो तर अत्यंत महान तो पुण्यकर्म करतो, तो श्रेष्ठत्वाला प्राप्त होत असतो, आपल्या जीवनामध्ये असीम असीम तो पुण्य संपादन करत असतो. म्हणजे आपण जे काही दान देत असतो तर भगवंत असे म्हणतात की त्याचं अशा प्रकारच्या दानाच्या स्वरूपामध्ये फळ मिळत असते. भगवंत असे म्हणतात की जो तिसरा प्रकार आहे तो तिसरा प्रकार ज्याप्रमाणे म्हणजे मनुष्य या संसारामध्ये जर जीवन जगत असतील तर त्या मनुष्याचा काही सुद्धा एक लाभ होत नाही. भगवंत असे म्हणतात की कारण तो स्वतः कुशल कर्म करत नसतो आणि पुण्यकर्म करत नसतो, त्यामुळे तो जे दान कर्म करतो तर त्याचा विशेषतः काही सुद्धा लाभ होत नाही. त्याच्यानंतर भगवंत असे म्हणतात की आपण दान कर्म कुणाला दिलं पाहिजे, दान कोणाला केलं पाहिजे, दान कशा प्रकारच्या व्यक्तीला केलं पाहिजे. भगवंत असे म्हणतात की जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये महान पुण्य संपादन करायचं आहे, कुशल कर्म संपादन करायचं आहे, तर ज्या व्यक्तीला तुम्ही दान कर्म करता त्या व्यक्तींच्या आचाराचा, विचाराचा आणि व्यवहारांचा तुमच्यावरती परिणाम झाला पाहिजे. तो व्यवहारामध्ये अत्यंत कुशल कर्म करणारा असला पाहिजे, तो आचरणाने अत्यंत कुशल कर्म करणारा असला पाहिजे, पुण्यकर्म करणारा असला पाहिजे. आणि ज्या व्यक्तीला तुम्ही दान कर्म करता तर दान केल्यानंतर तुमचं मन अत्यंत प्रसन्न झालं पाहिजे, अत्यंत आनंदी झाला पाहिजे, तुमच्या मनामध्ये हर्ष उत्पन्न झाला पाहिजे, उत्साह निर्माण झाला पाहिजे आणि दान केल्यानंतर तुम्हाला अत्यंत कुशल भाव तुमच्या चित्तामध्ये निर्माण झाला पाहिजे. भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारच्या व्यक्तीला आपण दान कर्म केले पाहिजे. कारण राजा प्रसेनजित जेव्हा भगवंताकडे जातो आणि भगवंताला म्हणतो की भगवान, आपण नेहमी दान दान दानाबद्दल बोलता, भगवान नेमकं दान दिलं पाहिजे कोणाला, कारण माझ्याकडे अनेक लोक दान मागण्यासाठी येतात, परंतु भगवान आपण कोणाला दिल्यानंतर श्रेष्ठ दान होते. तेव्हा भगवंत असे म्हणतात की राजन, तुम्हाला दान केल्यानंतर म्हणजे ज्याच्याकडे बघून तुमचं मन प्रसन्न होते, ज्याच्याकडे बघून तुम्हाला आनंद मिळतो, ज्याच्याकडे बघून तुमच्या मनाला हर्ष होतो, अशा प्रकारच्या व्यक्तीला आपण दान कर्म केले पाहिजे. परंतु भगवंत असे म्हणतात की राजन, भिक्खू संघाला दान कर्म करणे या जगामध्ये सर्वश्रेष्ठ. भिक्खूंना दान कर्म करणे, भिक्खू संघाला दान कर्म करणे अत्यंत महान आहे. कारण भगवंतांनी पुण्यक्षेत्र म्हटला, आहुनय्यो पाहुनय्यो दक्षिणय्यो अंजली करणयो अनुत्तरं पुण्यंखेतन लोकसा. म्हणजे आदर सत्कार करण्यामध्ये भिक्खू संघ श्रेष्ठ आहे. एक ते पुण्याचं क्षेत्र आहे, त्यांचा सन्मान करण्यासाठी ते पुण्यक्षेत्र आहे, त्यांचा आदर करण्यासाठी ते पुण्यक्षेत्र आहे. ज्याप्रमाणे एखादी सुपीक शेती, ज्या सुपीक शेतीमध्ये आपण कुठल्याही प्रकारच्या दर्जाचं पीक जर टाकलं असेल तर ते मात्र खूप चांगल्या प्रकारचे येऊ शकते, अगदी तशाच प्रकारे भिक्खू संघाला जेव्हा आपण दान कर्म करत असतो तर त्याचं फळ असीम आणि महान आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत असते. भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये दान कर्म करणारे व्यक्ती सुद्धा, भगवंताने दान कर्म करणारे व्यक्ती सुद्धा सांगितले,
त्याचे सुद्धा 4 प्रकार भगवंताने सांगितले की दान व्यक्ती कोण व्यक्ती कशा कशा प्रकारे दान कर्म करत असतो. पहिल्या प्रकारामध्ये भगवंत असे म्हणतात की जो पहिल्या प्रकाराचा व्यक्ती आहे तर तो स्वतः दान कर्म करतो, स्वतः कुशल कर्म करतो, स्वतः तो पुण्य कर्म करत असतो. म्हणजे स्वतः जिथे जिथे त्याला वेळ मिळत असेल, जिथे जिथे संधी उपलब्ध होत असेल, तिथे तिथे मात्र तो दान कर्म करत असतो. परंतु हा व्यक्ती मात्र इतरांना त्या दानामध्ये सहभागी करत नाही. मग तो आपल्या स्वतःच्या परिवाराला सुद्धा सहभागी करत नाही, आपल्या आप्तेष्टांना सुद्धा सहभागी करत नाही, आपल्या मित्रमंडळीला सुद्धा सहभागी करत नाही. तो केवळ आणि केवळ स्वतः दान कर्म करतो, स्वतः शीलाचरण करतो, स्वतः पुण्यकर्म करतो, स्वतः कुशल कर्म करतो. परंतु इतरांना मात्र तो कधी सुद्धा सांगत नाही. भगवंत असे म्हणतात की असेही या संसारामध्ये लोक आहे जसं की केवळ स्वतःच हित व्हावं, स्वतःचं कल्याण व्हावं, स्वतः आपण पुण्यकर्म करावं, अशा प्रकारची भावना या व्यक्तींच्या मनामध्ये चित्तामध्ये असते आणि त्यामुळे केवळ तो स्वतः कर्म करत असतो. हा पहिला प्रकार आहे. दुसऱ्या प्रकारामध्ये भगवंत असे म्हणतात की तो स्वतः काहीच करत नाही. व्यवहारामध्ये आपण असे अनेक लोक बघतो म्हणजे स्वतः काहीच करणार नाही, स्वतः शीलाचं आचरण करत नाहीत, स्वतः पुण्यकर्म करत नाहीत, स्वतः दान कर्म करत नाहीत. परंतु इतरांना सांगताना मात्र ते नेहमी सांगतात, अत्यंत रसाळ वाणीने, अत्यंत गोड वाणीने सांगतात की दान कर्म करणे अत्यंत कुशल कर्म आहे, दान कर्म करणे अत्यंत पुण्यकर्म आहे, दान केलं पाहिजे, दान कर्म चांगलं आहे, शीलाचं अनुसरण केलं पाहिजे, शीलाचं अनुसरण करणे चांगलं आहे, प्रज्ञेचा अभ्यास केला पाहिजे, प्रज्ञेचा अभ्यास करणे चांगला आहे. म्हणजे सांगताना केवळ दुसऱ्याला तो सांगत असतो की अशा अशा प्रकारचे कर्म करणं अत्यंत पुण्यकर्म आहे, अत्यंत कुशल कर्म आहे. परंतु तो स्वतः मात्र भगवंत असे म्हणतात की तो काहीच करत नाही, स्वतः काहीच करत नाही. इतरांना मात्र तो सांगताना नेहमी सांगत असतो. व्यवहारामध्ये सुद्धा असे अनेक लोक आपल्याला पाहायला मिळतात, केवळ ते स्वतः दुसऱ्याला सांगतात, स्वतः मात्र काही सुद्धा करत नाही. हा दुसरा प्रकार आहे. तिसऱ्या प्रकारामध्ये भगवंत असे म्हणतात की विकुण तो स्वतः जो व्यक्ती आहे तो स्वतःही दान कर्म करत नाही आणि इतर कुणी जर दान कर्म करत असेल तर त्याच्यामध्ये तो अडथळा निर्माण करतो. तो म्हणतो की दान केल्यानं काय होणार आहे, दानाचा काय लाभ होणार आहे, दानाचं काय पुण्य मिळणार आहे, दान करून काही सुद्धा फायदा होत नाही, यांना कशाला दान कर्म केलं पाहिजे, यांना दानाची काय गरज आहे. म्हणजे अशा प्रकारे स्वतः तर तो कुठल्याही प्रकारचं दान कर्म करतच नाही. परंतु इतर व्यक्ती जर कोणी दान कर्म करत असेल तर भगवंत असे म्हणतात की तो त्यांना सुद्धा दान कर्म करू देत नाही किंवा तशा प्रकारचं त्यांच्या दानामध्ये तो अडथळा निर्माण करत असतो. भगवंत असे म्हणतात की विकुण अशाही प्रकारचे व्यक्ती या संसारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चौथ्या प्रकारामध्ये भगवंत असे म्हणतात की तो मनुष्य स्वतः शीलवान असतो, स्वतः सदाचारी असतो, स्वतः पुण्यकर्म कुशल कर्म करणारा असतो आणि इतरांना सुद्धा तो तशा प्रकारची प्रेरणा देतो की दान कर्म करणे अत्यंत कुशल कर्म आहे, दान कर्म करणे अत्यंत पुण्यकर्म आहे, दान कर्म करणे अत्यंत चांगल्या प्रकारची गोष्ट आहे. कारण दानामुळे सुख लाभते, दानामुळे प्रसन्नता लाभते, दानामुळे आनंद मिळतो. आणि भगवंत असे म्हणतात की तो स्वतः तर करतोच करतो, परंतु इतरांना सुद्धा दान कर्म करण्याची तो प्रेरणा देत असतो. भगवंत असे म्हणतात की हा चौथ्या प्रकारचा जो मनुष्य आहे तो महान आहे, तो श्रेष्ठ आहे, तो प्रज्ञावान आहे. अशा प्रकारे भगवंताने दानाचे प्रकार सुद्धा सांगितले. थोडक्यामध्ये आपण बघूया आता दानाचे हे प्रकार आहे. तर दान जेव्हा हे व्यक्ती देतात तर मग याचं फळ सुद्धा आहे, कारण भगवंताने दानाचं फळ सांगितलं. जशा प्रकारे जो मनुष्य कर्म करत असेल तशा प्रकारे त्या कर्माचं फळ त्या मनुष्याला प्राप्त होत असते. आणि या चौथ्या प्रकारामध्ये जे लोक जशा प्रकारचं दान कर्म करतात तर मग त्यांना काय परिणाम होतो, त्यांना काय पुण्य मिळतं किंवा त्याला त्याच्या प्रकारचं काय फळ मिळते ते आपण बघूया. जसं भगवंत असे म्हणतात पहिल्या प्रकारामध्ये तो मनुष्य केवळ स्वतः करतो, इतरांना मात्र प्रेरणा देत नाही. भगवंत असे म्हणतात की यदा कदाचित जर तो मनुष्य या संसारामध्ये पुन्हा जन्मास आला, तो मनुष्य या संसारामध्ये मनुष्य म्हणून जर पुन्हा जन्मास आला तर भगवंत असे म्हणतात की त्याचे संपूर्ण तो स्वतः दानकर्म केल्यामुळे, पुण्यकर्म केल्यामुळे, कुशल कर्म केल्यामुळे त्याला सर्व प्रकारचा लाभ होतो. तो धनसंपत्तीने परिपूर्ण असतो, तो सौंदर्याने परिपूर्ण असतो, तो आरोग्याने परिपूर्ण असतो. म्हणजे त्याच्यामध्ये जीवन जगणारे जे काही सद्गुण आहे त्या सद्गुणाने तो परिपूर्ण असतो, कारण त्याने स्वतः कुशल कर्म पुण्यकर्म केलेलं असते. भगवंत असे म्हणतात की परंतु त्याच्या
सहवासामध्ये असणारे त्यांचे अपतेष्ट, त्याचे नातेवाईक, त्याचे मित्रमंडळी हे मात्र अत्यंत दुःख स्थितीमध्ये असतात. त्यांना कुठल्याही प्रकारचा धनाचा लाभ होत नाही, त्यांना कुठल्याही प्रकारे सौंदर्याचा लाभ होत नाही, त्यांना कुठल्याही प्रकारच्या आरोग्याचा लाभ होत नाही. म्हणजे या व्यक्तीच्या सहवासामध्ये असणारे जेवढे काही लोक असतील तेवढे लोक मात्र अत्यंत दुःखपूर्ण जीवन जगत असतात. का दुःखपूर्ण जीवन जगत असतात? कारण त्या व्यक्तीने केवळ स्वतः कर्म केले असते, इतरांना मात्र त्याने प्रेरणा दिलेली नसते. इतरांना त्याने प्रेरणा न दिल्यामुळे त्याच्या सहवासामध्ये जेवढे लोक आले तेवढे लोक म्हणजे अशा प्रकारे अत्यंत गरीब असतात, अत्यंत दुबळे असतात, अत्यंत हीन अशा प्रकारचं जीवन जगणारे असतात. कारण भगवंत सांगे भिक्खूंनो, केवळ त्याने स्वतः कुशल कर्म केले होते, पुण्यकर्म केले होते. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रकारामध्ये भगवंत असे म्हणतात की जो स्वतः कर्म करत नाही परंतु इतरांना तो नेहमी प्रेरणा देतो की दान कर्म केलं पाहिजे, शीलाचं अनुसरण केलं पाहिजे, पुण्यकर्म केलं पाहिजे, तर त्याचं फळ काय? भगवंत असे म्हणतात की यदा कदाचित हा मनुष्य आपल्या कुठल्या कुशल कर्माच्या बलाने, पुण्यकर्माच्या बलाने जर या संसारामध्ये पुन्हा मनुष्य म्हणून भूमीमध्ये जर जन्मास आला तर भगवंत सांगते भिक्खूंनो, याला कुठल्याही प्रकारचा धनाचा लाभ होत नाही, याला कुठल्याही प्रकारे सौंदर्याचा लाभ होत नाही, याला कुठल्याही प्रकारे आरोग्याचा लाभ होत नाही आणि कुठल्याही प्रकारच्या सुख सुविधेने युक्त हा मनुष्य नसतो. कारण याने स्वतः मात्र कुठल्याही प्रकारचं कर्म केलेलं नसते, परंतु याने इतरांना प्रेरणा दिल्यामुळे त्याच्या सहवासामध्ये असणारे मग त्याचे अपतेष्ट असतील, त्याचे नातेवाईक असतील, त्याचे मित्रमंडळी असतील, ते मात्र अत्यंत सुखपूर्वक जीवन जगत असतात. त्यांना सौंदर्याचा लाभ होतो, त्यांना धनाचा लाभ होतो, त्यांना आरोग्याचा लाभ होतो, म्हणजे त्यांना सर्व प्रकारचा लाभ होत असतो. कारण याने त्यांना सांगितलं आणि त्यांनी यांच्या सांगण्यामुळे कुशल कर्म केले, पुण्यकर्म केले, दान कर्म केलं, त्यांना त्यांचा परिणाम मिळाला. परंतु स्वतः न केल्यामुळे याला कुठल्याही प्रकारचा परिणाम मिळाला नाही असं भगवंतांनी म्हटलं. तिसऱ्या प्रकारामध्ये भगवंत असे म्हणतात की भिक्खूंनो, तो स्वतःही करत नाही आणि इतरांना सुद्धा करत नाही, अशा प्रकारच्या व्यक्तींचं जीवन व्यर्थ आहे असं भगवंतांनी म्हटलं. उपमा देत असताना भगवंत असे म्हणतात कारण हा स्वतःही काही करत नाही, हा अत्यंत दरिद्री असतो, अत्यंत दुःखपूर्ण जीवन जगतो आणि याच्या सहवासामध्ये असणारी असंख्य लोक दुःखपूर्ण जीवन जगतात. याच्या परिवारामध्ये दुःखी लोक असतात, याच्या मित्रमंडळी दुःखी असतात, याचे अपतेष्ट दुःखी असतात. कारण व्यवहारामध्ये आपण बघतो हे चारही प्रकारचे भगवंताने सांगितले. आपण बघतो की व्यवहारामध्ये जर आपण थोडं चिंतन केलं, थोडं मनन केलं तर आपल्या परिवारामध्ये अशा प्रकारचे लोक आपल्याला पाहायला मिळतात. एखाद्या मातेच्या पुढे जर 4 पुत्र जन्मास आले असतील तर एक अत्यंत विद्वान असतो, अत्यंत प्रज्ञावान असतो, अत्यंत बुद्धिमान असतो, तो चांगल्या प्रकारचा उद्योग करतो, चांगल्या प्रकारचा व्यवसाय करतो आणि त्याची पूर्णपणे भरभराट होते. परंतु इतर मात्र त्याचे जे काही बंधू असतात, इतर अपतेष्ट असतात, नातेवाईक असतात, ते मात्र अत्यंत गरीब असतात. जर याचं चिंतन आपण केलं तर या चारही प्रकारामध्ये अशा प्रकारचे लोक आपल्याला पाहायला मिळतील. मग तिसरा प्रकार आहे भगवंत असे म्हणतात की तो स्वतः तर गरीब असतोच असतो, परंतु त्याच्या सहवासामध्ये असणारे त्यांचे अपतेष्ट, त्यांचे मित्रमंडळी हे सर्व सुद्धा अत्यंत दुःखपूर्ण असतात. या लोकांच्या बाबतीमध्ये उपमा देताना भगवंत असे म्हणतात की ज्याप्रमाणे स्मशानामध्ये जळालेलं लाकूड, एकदा जर स्मशानामध्ये एखाद्या प्रेताला जे लाकूड जळतं आणि ते लाकूड जळालेलं जे अर्धवट लाकूड आहे, अर्धवट लाकूड आहे, जे ते पुन्हा पूर्ण जळालेलं नाही आहे, अर्धवट आहे आणि ते अर्धवट लाकूड म्हणजे पुन्हा जळण्यासाठी सुद्धा काम येत नाही. भगवंत असे म्हणतात की एकदा स्मशानाला, एकदा प्रेताला जळालेलं लाकूड पुन्हा ते जाळल्या जात नाही. अगदी तशाच प्रकारे या लोकांचा फायदा ना स्वतःसाठी होतो, ना समाजासाठी होतो, ना इतरांसाठी होतो. अशा प्रकारे दुःखपूर्ण स्थितीमध्ये हे लोक जीवन जगत असतात. दुसरी उपमा भगवंत देतात, ज्याप्रमाणे ओलं लाकूड आहे, ओलं लाकूड आहे आणि ते दोनही बाजूने चिखलाने माखलेलं आहे. एक तर ओलं सुद्धा आहे आणि दोन्ही बाजूने परिपूर्ण चिखलाने माखलेला आहे. भगवंत असे म्हणतात की त्या लाकडाचा उपयोग ना इतर कामासाठी होतो, ना जाळण्यासाठी होतो, त्याचा उपयोग काही सुद्धा होत नाही. कारण ते ओलं सुद्धा आहे आणि चिखलाने माखलेलं सुद्धा आहे, त्याचा काही उपयोग होत नाही. अगदी तशाच प्रकारे या संसारामध्ये जीवन जगणाऱ्या मनुष्यांचं असंच जीवन आहे की त्यांचा काही सुद्धा या संसारासाठी उपयोग होत नाही. ना स्वतःसाठी होतो, ना आपल्या परिवारासाठी होतो,
ना समाजासाठी होतो ना देशासाठी होतो. म्हणून भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारचे हे 4 लोक या संसारामध्ये दानकर्म पुण्यकर्म करत असतात. म्हणून या संसारामध्ये भगवंत असे म्हणतात की ज्याला सुखाची मनोकामना सुखाची इच्छा आहे तर ती सुखाची इच्छा धारण करणारा मनुष्य नेहमी दान कर्म केले पाहिजे, पुण्यकर्म केले पाहिजे, कुशल कर्म केले पाहिजे. त्यानंतर भगवंत असे म्हणतात की दानाचे प्रकार सुद्धा भगवंताने सांगितलेले आहे की दान कसं असतं, दान कोणत्या प्रकारचं असतं. पहिल्या प्रकारामध्ये भगवंत असे म्हणतात दिठ्ठ धम्म वेदनीय कर्म, तात्काळ फळ देणारं कर्म, ज्याला दिठ्ठ धम्म वेदनीय कर्म अशा प्रकारे म्हटलं. दुसऱ्या प्रकारचं दान कर्म उपपज्य वेदनीय कर्म, काही वेळेनंतर आपल्याला त्याचं फळ देणारं कर्म, ज्याला उपपज्य वेदनीय कर्म असं म्हटलं जातं. तिसऱ्या प्रकारामध्ये भगवंत असे म्हणतात अपरिहार्य वेदनीय कर्म, या कर्माचा परिणाम अनेक दिवसापर्यंत अनेक वर्षापर्यंत आपल्याला मिळत नसतो, परंतु मिळतो मात्र निश्चित, अनेक वेळ अनेक दिवस त्याला लागतात. आणि चौथ्या प्रकारचा आहे अहोसी कर्म, ज्याचा परिणाम विशेष रूपाने काही सुद्धा होत नाही असं भगवंताने म्हटलं आहे. आणि या संसारामध्ये भगवंत असे म्हणतात की दिठ्ठ धम्म तात्काळ फळ देणार कर्म आहे, उपपजे वेदनीय कर्म काही वेळेनंतर फळ देणार कर्म आहे, अपरिहार्य वेदनीय कर्म काही वर्षानंतर फळ देणार कर्म आहे, अहोसी कर्म हे शूद्र कर्म असते, छोटं कर्म असते, तर त्याचा काही एक परिणाम होत नसतो. भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये अशा प्रकारच्या या कर्माला अनुसरून आपण जाणलं पाहिजे, आपण समजून घेतलं पाहिजे. आणि या सर्व प्रकारच्या कर्माला जाणून जर मनुष्य सम्यक दृष्टीने समजून योग्य प्रकारे त्याला आकलन करून जर दान कर्म करत असेल तर भगवंत असे म्हणतात की त्या दानाचा फायदा, त्या दानाचा लाभ आपल्या जीवनामध्ये होत असतो. कारण दान कर्म करणे अत्यंत श्रेष्ठ आहे, दान कर्म करणे अत्यंत महान आहे, दान कर्म करणे अत्यंत पुण्यकर्म आहे. कारण दानाशिवाय धर्म नाही, दानाशिवाय पुण्य नाही, दानाशिवाय कुशल कर्म नाही. दान म्हणजे साध्या आणि सोप्या भाषेमध्ये भगवंत असे म्हणतात की दान म्हणजे त्याग. दानाला भगवंताने त्यागाची उपमा दिली आहे. जोपर्यंत आपण त्याग करत नाही तोपर्यंत आपल्या तृष्णा आपण नष्ट करत नाही. कारण दान केल्यामुळे आपला लोभ कमी होतो, लोभ कमी झाला की आपलं दुःख कमी होते, दुःख कमी झालं की आपण सुखाला प्राप्त होत असतो. म्हणून दान कर्मामुळे आपला राग, द्वेष, लोभ आणि मोह या सर्व प्रकारच्या विकाराला आपण नष्ट करतो, नाहीच करू शकतो. आणि दानाला या श्रेष्ठ धर्माला आपण जाणलं पाहिजे. कारण तो बोधिसत्वाचा सद्गुण आहे. बोधिसत्व बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी दान पारमिता पूर्णत्व करत असतात, ज्याला पूर्णत्व असं म्हटलं आहे. 30 प्रकारच्या पारमिता एक बोधिसत्व बुद्धत्वाची अवस्था प्राप्त करण्यासाठी करत असतो. पहिल्या मुख्य 10 पारमिता आहे, 10 परमार्थ पारमिता आहे आणि 10 उपपारमिता आहे. अशा प्रकारच्या 30 पारमिता या संसारामध्ये एक बोधिसत्व बुद्धत्वाची अवस्था प्राप्त करण्यासाठी करत असतो. तेव्हाच एक बोधिसत्व बुद्धत्वाला प्राप्त करत असतो, तो सम्यक समृद्ध बनत असतो. आणि अशा प्रकारे या तथागतांच्या श्रेष्ठ सद्धर्माला आपण जाणावे, आपण समजून घ्यावे. दान कर्म शुद्ध आचरण आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. योग्य ठिकाणी, योग्य काळी, योग्य वेळी आपण नेहमीपणे दान कर्म केलं पाहिजे. हा वर्षावासाचा अत्यंत पवित्र असा कालावधी आहे. या वर्षावासाच्या पवित्र कालावधीमध्ये 3 महिन्यापर्यंत धम्मदान आपल्याला श्रवण करण्याची एक सुवर्ण संधी मिळत असते. या 3 महिन्यामध्ये आपलं मन ज्याप्रमाणे नैसर्गिक म्हणजे निसर्ग हा अत्यंत प्रसन्न असतो, निसर्ग अत्यंत आनंदी असतो, अगदी तशाच प्रकारे या वर्षावासाच्या कालावधीमध्ये माणसाचं मन सुद्धा अत्यंत प्रसन्न असते, अत्यंत प्रमुदी असते, अत्यंत आनंदी असते. आणि या वर्षावासाच्या कालावधीमध्ये आपण निश्चितपणे धम्माला श्रवण केलं पाहिजे. धम्म श्रवण करून आपलं जे संसारिक जीवन आहे ते संसारिक जीवन आपण पूर्णतः सुखपूर्वक बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपला राग, द्वेष, लोभ, मोह, मीपणा, अहंपणा, गर्व, ईर्ष्या या सर्व प्रकारच्या अकुशल कर्माला आपण नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि सुखपूर्वक आपलं जीवन आपण जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एवढीच आजच्या या मंगलमय प्रसंगी ही धम्मदेशना देऊन ही धम्मदेशना समाप्त करतो. तुम्हा सर्वांचं मंगल हो, तुम्हा सर्वांचं कल्याण हो, तुम्हा सर्वांना आयुष्यभर सुखाने बल प्राप्त हो, तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त व्हायला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ. भवतु सब्बमंगलम, भवतु सब्बमंगलम, भवतु सब्बमंगलम.